नमस्कार मंडळी, मी गणेश आणि तुमचं स्वागत आहे क्युरियसली बाय गणेश या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की भारतामध्ये असे बरेचसे सायबर सिक्युरिटीच्या रिलेटेड स्कॅम सुरू आहेत, म्हणजे ज्यामध्ये लोकांचं खूप जास्त आर्थिक नुकसान होत आहे. तर ते स्कॅम्स काय आहेत, त्यापासून कसं वाचायचं, ह्या सगळ्या गोष्टींवरती आज डिस्कशन करूया आपण. तर याच्याच रिलेटेड हिंदुस्तान टाइम्स या न्यूजपेपरमध्ये एक आर्टिकल आलं होतं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 2021 मध्ये जवळजवळ 53,000 अशा सायबर सिक्युरिटीच्या रिलेटेडच्या केसेस झाल्या होत्या. आणि त्याच केसेस 2022 मध्ये 21% ने वाढल्या आणि त्या गेल्या जवळ-जवळ 66,000 वरती. कारण की जसं-जसं आपण जास्त डिजिटल गोष्टी यूज करतोय, ऑनलाईन सगळ्या गोष्टी यूज करतोय, त्यासोबतच ऑनलाईन स्कॅम पण जास्त वाढत चाललेत. त्यासोबतच ह्या व्हिडिओच्या शेवटी मी सांगेन की या सगळ्या फ्रॉड्सपासून कसं वाचायचं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर कोविड नंतरचा सगळ्यात मोठा फ्रॉड जो सुरू झालाय तो आहे की फेक जॉब ऑफर्स. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आता जॉबची गरज आहे आणि आपल्याला वाटतं की लवकरात लवकर जॉब मिळून जावा, कारण की आजकाल वर्क फ्रॉम होमचे जॉब भरपूर चालू आहेत आणि लोकांना वाटतं की ऑनलाईन सगळ्या गोष्टी होत आहेत, तर मग ऑनलाईन जॉब पण मिळून जाईल. तर मग ह्या गोष्टीचा फायदा करून बरेचसे स्कॅम करणारे लोकं काय करतायत की ते तुम्हाला कॉल करतायत की मी या कंपनीचा एचआर आहे आणि तुमचं या कंपनीमध्ये सिलेक्शन झालंय. मग ह्यांना इन्फॉर्मेशन कुठनं मिळते? तुम्ही आता नोकरीवरती तुमचा नंबर टाकता किंवा अशा कोणत्याही वेबसाईटवर तुम्ही नंबर टाकता, तिथून ते तुमचे नंबर उचलतात आणि त्यावरून तुम्हाला ते कॉल करायला चालू करतात की माझ्याकडे तुमच्यासाठी एक ऑफर आहे, तर तुम्ही आम्हाला एवढे-एवढे पैसे पे करा आणि हे पैसे पे केल्यानंतर तुम्हाला ऑफर लेटर देतो आणि तुम्ही येऊन जॉइन करू शकता. अशा सगळ्या गोष्टी करतात आणि त्या जॉब ऑफरमध्ये एवढ्या इंटरेस्टिंग गोष्टी सांगतात की तुम्हाला एवढं-एवढं जास्त पॅकेज मिळणार. त्यासोबतच तुम्हाला सांगतात की एवढे-एवढे तुम्हाला व्हेकेशन्स मिळणार. त्यासोबतच तुम्हाला एवढ्या-एवढ्या सिक लीव्हज मिळणार किंवा तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स एवढ्या जास्त पैशांचा मिळणार. ह्या सगळ्या गोष्टी सांगून तुम्हाला त्यामध्ये ट्रॅप केलं जातं. तर ही गोष्ट खूप जास्त कॉमनली तुम्हाला बघायला मिळेल. तर हे व्हेरिफाय करण्यासाठी काय करायचं, की जेव्हा पण एखाद्या कंपनीकडून कॉल येतो, तर त्यांना त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचं नाव विचारायचं आणि त्यांना सांगायचं, की "ठीक आहे, मी तुम्हाला पाठवून देईन, पण मला आधी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे." तर मग त्या कंपनीच्या नंबरवरती कॉल करायचा. Google मॅप्सवरून तुम्हाला नंबर मिळेल, त्यावरून कॉल करायचा आणि विचारायचं, की ही कंपनी खरोखर एक्झिस्ट करते की नाही? किंवा ह्या कंपनीमध्ये हा माणूस आहे की नाही? जर ते पॉसिबल नसेल, तर LinkedInवरती जाऊन त्या माणसाचं नाव सर्च करायचं, की बाबा हा माणूस एक्झॅक्टली आहे का नाही? ह्याच्यावरून तुम्हाला एक आयडिया येते. नंतर तुम्ही तुमचे स्टेप्स करू शकता. पण मोस्टली असे कॉल्स फेक असतात. दुसरा फ्रॉड हा खूप जास्त कॉमनली आजकाल सुरू झालाय. दुसरा फ्रॉड आहे की ऑनलाईन शॉपिंगचा फ्रॉड. म्हणजे तर यामध्ये काय होतं की एखादी डुप्लिकेट वेबसाईट क्रिएट करतात. Flipkartसारखी दुसरी किंवा Myntraसारखी दुसरी किंवा Amazonसारखी दुसरी. पण ते आपल्याला असं बघून नाही कळत की ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. कारण की URL जो असतो, जी लिंक असते, ती एक्झॅक्टली सेम क्रिएट केली असते. आणि ह्या अशा लिंक आपल्याला एस-एम-एसद्वारे पाठवल्या जातात की ह्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला यावरून हे प्रॉडक्ट तुम्हाला खूप स्वस्तामध्ये मिळेल, एवढा जास्त डिस्काउंट आहे. तर अशा वेबसाईटवरती मोस्टली काय असतं की कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन नसतो. तिथं तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करणं हे मॅन्डेटरी असतं. मग एकतर तुम्ही यू-पी-आय थ्रू करा किंवा तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डची तुमची इन्फॉर्मेशन टाका. मग असं केल्यानंतर काय होतं की तुमची जी पर्सनल इन्फॉर्मेशन असते, तुमचा क्रेडिट कार्डचा नंबर असेल, डेबिट कार्डचा नंबर असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे ऑलरेडी पोहोचून जातात तुम्ही जेव्हा टाकता तेव्हा. आणि ह्या गोष्टींचा ते फायदा घेऊन तुमच्या अकाउंटमधनं पैसे विथड्रॉ होऊन जातात. पण तुम्हाला ते प्रॉडक्ट तर मिळत नाही आणि तुमची सगळी इन्फॉर्मेशन त्यांना ऑलरेडी मिळून जाते. तर अशा गोष्टींपासून वाचण्यासाठी काय करायचं, की जेव्हा पण एखादी गोष्ट आपल्याला खरेदी करायची, तर त्या कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं नेहमी. असं कुठल्याही लिंकवरती क्लिक करून तिथून शॉपिंग करायची नाही. आणि जेव्हा पण शॉपिंग करणार आहे, नवीन वेबसाईटवरती ट्राय नाही करायचं कोणत्या पण. तर अशा ज्या जेन्युइन आपल्याला ज्या माहिती ओळखीच्या वेबसाईट आहेत त्याच्यावरती जाऊन शॉपिंग करायची. तर तिसरा स्कॅम आहे, जो खूप वर्षांपासून इंडियामध्ये सुरू आहे आणि त्याचं प्रमाण आत्ता जास्त वाढलंय. तो आहे लॉटरी किंवा प्राइज विनिंगचा स्कॅम. आता ह्यामध्ये काय करतात, की तुम्हाला एखादा कॉल येतो किंवा एखादा एस-एम-एस येतो. त्या एस-एम-एसमध्ये सांगतात, की तुम्ही एवढ्या-एवढ्या कोटी रुपयांची लॉटरी जिंकलाय किंवा प्राइज जिंकलाय आणि तुम्ही या लिंकवरती क्लिक करा आणि मग तुम्हाला ती प्राइज मनी मिळून जाईल. जेव्हा तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करता, तर त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं, की तुम्ही एवढे-एवढे पैसे पे करा, जेणेकरून तुम्हाला बाकीचे पैसे आम्ही पाठवू शकू. तर अशा गोष्टीमध्ये काय होतं, की आपण म्हणतो, की "अरे, ₹1,00,00,000 मिळणार आहेत ना, तर मी ₹2,000-4,000 पे केले तर काय होतं?" मग आपण जेव्हा ते तेवढे पैसे पे करतो, तेव्हा आपली बँकची इन्फॉर्मेशन सगळी त्यांच्याकडे जाते आणि त्यासोबतच जे पैसे आपण पे करतो, ते तर खड्ड्यात जातातच, पण त्यासोबत आपल्याला पैसे काही माघारी पण नाही मिळत. तर अशा गोष्टींपासून लांब राहून जेव्हा पण अशा गोष्टी होत असतात, तेव्हा ते सांगतात, की तुम्हाला अर्जंटली आत्ता 1 तासात हे करायला पाहिजे किंवा 5 मिनिटात तुम्ही हे केलं तरच तुम्हाला मिळणार. अशा जेव्हा एस-एम-एस येतात, की ज्यामध्ये अर्जन्सी दाखवली जाते, म्हणजे जेव्हा पण ते सांगतात, की तुम्हाला ही गोष्ट लगेच करायला पाहिजे, तेव्हा समजायचं, की यामध्ये काहीतरी स्कॅम आहे. आणि चौथा स्कॅम आहे टेक सपोर्टचे कॉल. म्हणजे आता हा स्कॅम खूप जास्त इंडियामध्ये होतो. म्हणजे यामधूनच सगळ्यात जास्त फायनान्शियल लॉस सगळ्यांना होतात. तर ह्यामध्ये काय होतं, की एखादा कॉल येतो आपल्याला आणि त्यांना आपलं नाव माहीत असतं. ते नाव घेऊनच बोलतात, की "हॅलो गणेश, मी या-या बँकेतून बोलतोय
आणि तुमचं क्रेडिट कार्ड आज बंद होणार आहे किंवा तुमचं डेबिट कार्ड, एटीएम कार्ड आज बंद होणार आहे किंवा तुमचं नेट बँकिंग बंद पडलंय किंवा तुमचा UPI आयडी बंद पडलाय. तर आम्ही तुम्हाला काही क्वेश्चन विचारू, त्याचे आन्सर तुम्ही द्या. आपल्याला वाटतं की यार हेच बँकेमध्ये माझं अकाउंट आहे, ह्यांना माझं नाव माहिती आहे, म्हणजे हे माणूस खरा असणार. मग ते विचारतात की तुमचं ATMचा नंबर सांगा, तुमचा CVV सांगा, तुमचा बर्थडे कधी असतो सांगा, त्यासोबत तुमचा OTP ते पाठवतात, ते OTP काय आहे सांगा. अशा गोष्टी जेव्हा आपण शेअर करतो, त्यावेळेस आपल्यावरती स्कॅम होतो आणि आपले पैसे सगळे अकाउंटमधले निघून जातात. कारण की जेव्हा पण आपण हे आपली पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर करतो, ह्या गोष्टींमधून खूप जास्त स्कॅम व्हायला चालू होतात. त्यामुळे जेव्हा पण आपल्याला असा एखादा कॉल येतो बँकेमधून किंवा कोणत्याही गोष्टीसाठी, तर आपली पर्सनल इन्फॉर्मेशन कधीच शेअर नाही करायची, जे पण असो. आणि जेव्हा पण त्या अशा गोष्टी असतात, की काहीतरी एक्सपायर होणार आहे किंवा तुम्हाला हे क्रेडिट कार्ड मिळणार आहे, तर अशा गोष्टींपासून खूप दूर राहायचं. कारण की ह्या गोष्टी अर्जंट नाही आहेत. कारण की तुम्हाला कॉलवरतीच करणं गरजेचं नाही. जर का तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे किंवा तुम्हाला नवीन ATM कार्ड पाहिजे किंवा तुमचं बँक अकाउंट जरी बंद होणार असेल, तुम्ही बँकेत जाऊन या गोष्टी चेक करू शकतात. एवढं अर्जंटच असायला पाहिजे असं काही गरजेचं नाही. आणि बँक अशा गोष्टींसाठी कधी कॉल नाही करत. तर ट्राय करायचं की असे जेव्हा पण कॉल येतील, त्यावेळेस आपण स्वतःहून बँकेमध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी व्हेरिफाय करायच्या. नंतरच ह्या गोष्टींसाठी आपण प्रोसीड करायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो बघूया. पहिली गोष्ट, जेव्हा पण एखादा कॉल किंवा SMS येतो ज्याच्यावरती आपल्याला लिंकवरती क्लिक करायला सांगतात, त्याच्यावरती कधीच क्लिक नाही करायचं. एखादा व्यक्ती जर का सांगत असेल की मी या कंपनीतून बोलतोय, मी HR आहे किंवा मी ह्या कंपनीचा एम्प्लॉयी आहे किंवा काहीही असेल, तर त्या गोष्टीचं व्हेरिफिकेशन करायचं. LinkedInवरती जायचं, त्यांचं अकाउंट चेक करायचं, त्या कंपनीमध्ये कॉल करायचा, ईमेल करून चेक करायचं. त्यानंतरच आपली इन्फॉर्मेशन त्यांना द्यायची. तिसरी गोष्ट, पर्सनल इन्फॉर्मेशन कॉलवरती कधी शेअर करायची नाही. जसं की OTP असेल, तुमची बर्थ डेट असेल, तुमचे अकाउंट नंबर असतील, तुमचे ATM कार्ड असतील, ह्या गोष्टी कधीच कोणासोबत शेअर नाही करायच्या, जेणेकरून आपली इन्फॉर्मेशन सेफ राहते. आणि चौथी आणि खूप महत्त्वाची गोष्ट, ज्या पण अशा सगळ्या गोष्टी आहेत, स्कॅम्स असतील, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल नेहमी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळवत राहायची. म्हणजे त्याच्या रिलेटेडचे आर्टिकल वाचायचे, न्यूज वाचायचे आणि तुम्ही माझ्या चॅनलला किंवा अशा बऱ्याचशा YouTube चॅनल्सला सबस्क्राईब करू शकता, ज्यावरून तुम्हाला अशा गोष्टींबद्दल नॉलेज मिळत राहील आणि ह्या स्कॅम्सपासून आपण दूर राहील. जर का हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि जर का तुम्हाला वाटत असेल तुमच्या फॅमिली मेंबर किंवा मित्रांना पण ह्या गोष्टींबद्दल माहिती पाहिजे, त्याच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. थँक यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.